पाकिस्तान जे आपल्याला न्यूक्लिअर बॉम्बची धमकी देतो, तुम्हाला माहित आहे का की संपूर्ण इतिहासामध्ये फक्त एकदाच न्यूक्लिअर वेपनचा यूज केलेला आहे. वर्ल्ड वॉर 2 मध्ये जेव्हा जपान आणि अमेरिका यांच्यामध्ये वॉर सुरू होतो, तेव्हा अमेरिका जपानला धमकी देते की तुम्ही सरेंडर करा, नाहीतर आम्ही न्यूक्लिअर बॉम्बने अटॅक करू. परंतु जेव्हा अमेरिका 6 ऑगस्ट 1945 मध्ये त्यांचं बोईंग B-29 एअरक्राफ्टने की जे न्यूक्लिअर बॉम्बने भरलेलं होतं ते हिरोशिमा जपानमध्ये पाडतात. जमिनीच्या 600 मीटर वरतीच न्यूक्लिअर बॉम्ब फुटतो. जमिनीचे टेम्परेचर 4000 डिग्री पर्यंत पोहोचते. 5 किलोमीटरच्या आतले सर्वजण जळून भस्म होऊन जातात. या न्यूक्लिअर अटॅक मध्ये जवळजवळ 1,40,000 लोक मरतात. या न्यूक्लिअर अटॅक मधून जपान उभारत नाही तोपर्यंतच अमेरिका नागासाकीवरती अजून एक अटॅक करतो, ज्यामध्ये 78,000 लोक मरण पावतात. यातून निघालेले रेडिएशन्स इतके डेंजरस असतात की वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स होतात. आजही 80 वर्षानंतर तिथे लहान मुलंही ॲबनॉर्मल जन्माला येत आहेत. लढाई ही इंडिया पाकिस्तानची असो वा कोणत्याही देशाची, न्यूक्लिअर वेपनचा जेवढा यूज होणार नाही तितकंच आपल्यासाठी चांगलं.